नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला। 2 अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात महापौर जोशी थोडक्यात बचावले। या हल्लेखोरांनी महापौर जोशी यांच्यावर एकूण 4 गोळ्या झाडून ते पसार झाले। ही घटना अमरावती आउटर रिंग रोडवर घडली असून हल्ल्याच्या वेळी महापौर स्वतः गाडी चालवत होते। नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। महापौर संदीप जोशी यांनी वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर त्यांच्या लग्नाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता। हा कार्यक्रम आटपून ते सुमारे 12 वाजताच्या सुमारास आपले कुटुंबीय आणि मित्रांसह नागपूरला येत होते। त्यांच्यासोबत एकूण 7 गाड्या होत्या। त्यांची कुटुंबीय आणि मित्रांच्या गाड्या त्यांच्या गाडीच्या पुढे होत्या। जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती। त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछट गोळीबार केला। हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या झाडल्या। या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।